नाही झोपलाय धड. रिटायरमेंट प्रोग्रामला मी आले. कोळे असतील ना. हा कोवळे असतील पण थोडी तरी भाजी होईल. होईल ना. आमची सकाळ तर बरी आहे, रात्र बरी नव्हती. आता जरा बरा आहे. आरू रात्रभर तो कणत होता, मला काय कळतच नव्हतं काय होतंय. कोण? नाही झोपलाय धड आणि मी पण जागीन तो पण जागा. सकाळी तो बोलला थोडं पोट दुखतंय, मग औषध दिलं त्याला. मस्त झोपेतून उठलाय. नीट झोप नाही झाली ना रात्री, त्याच्यामुळे आज दिवसभर काही खरं नाही. डॅडॅनी स्वच्छता मोहीम हातात घेतली, सगळं अंगण धुवून काढलं. तू कुठे आजारी आहेस? तू मस्त फ्रेश आहेस, छान. आता नानी येईल थोड्या वेळात, मग आरू कसं उड्या मारेल. थोडंसं तापूचं औषध द्यायला हवं, अंग गरम आहे. आज आपल्याकडे येणार आहेत सबस्क्रायबर आपले. गेल्या वेळेला मी त्यांच्या घरी गेले होते अलिबागला, त्यांनी फ्लॅट घेतलाय तिकडे, आणि आज ते आपले घरी येणार आहेत. वाजलेत 11:15. रात्रभर मला पण झोप नाही ना, त्यामुळे मला पण असं सैरवैर झाल्यासारखं होतंय. जर मी नाश्त्याला केला होता शिरा, आणि आता दुपारच्या जेवणाला पापलेटचं कालवण आणि अंडा बुर्जी. तर कालवण चालू आहे, पापलेटच्या तुकड्या बाहेर काढून ठेवल्या. ते ऑलरेडी हळद लावून थोडासा मसाला लावून आईने मॅरिनेट करून ठेवल्या होत्या. तर त्याच्यात चिंच कोळून टाकायची आहे, मीठ टाकलं समजा. तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही एक्सपर्ट आहात. काय नाही, तुम्ही फक्त इकडे बघा. या आहेत तेजलताई. एका मिनी ब्लॉग मध्ये छोटीशी झलक दिसली होती यांची. अलिबागमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला होता आणि मला बोलवलं होतं. मी त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांनी ओटी वगैरे भरली होती आणि माझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले होते. थँक्यू सो मच. तर या तेजलताई, आणि आज ते आपल्या इथे आलेले आहेत. त्यांना बराच ट्रॅफिक लागला नाही, तर त्यांचा बेत लवकर होता. मी तेच म्हणते एवढा वेळ झाला. आज संडे असल्यामुळे भरपूर सारं ट्रॅफिक आहे. या आई आहेत, सासूबाई आहेत त्यांच्या. नमस्कार. हे दादा आहेत आणि ते बाबा, आणि हा त्यांचा छोटू गुंडूल आहे. याचं नाव काय? याचं नाव तस्मय आहे. आणि ही त्यांची मुलगी आहे मोठी, तिचं नाव आहे आरवी. की ना बाबू? आता तू मोबाईल मध्ये बघ, टीव्हीवर बघ, तू दिसशील. ओके ओके. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले बघ, तुला आवडते का? तू घालते असे बेल्ट लावते? तू नाही लावते ना. आणि हे बाबू तुझ्या छती गाली गादी 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 गादी. हवं तुला? घाबरतो. हवं? हे घाबलं नको. हे बघ असं, हे बघ असं, हे बघ. हे बघ घे. अजून तेवढं पकड वगैरे नाही ना. किती? 6 महिने ना? 6 महिने ना? 9 महिने. 9 महिने. ओके. बसा. आम्ही जरा शेतात फेरफटका मारून येतोय. या दीदीला शांत तिथे हात फिरव. ये. माणूस का हलवते ती? नाही, अनोळखी आहे ना. आंबे नाही. हे कोवळे असतील ना. हा कोवळे असतील, पण घ्या सध्या कोवळे आहेत, ते अजून झालेत नाही पूर्ण. नाही आपल्याकडे ना बस झाली. घ्या घ्या, काय खाल ते तसेही पडतातच. बाबू तुला घे. आहेत. तुला हे हवंय? हवंय? चल. हे बामुरडीचा पाला, हा पोपटीत टाकतात ना, बामुरडीचा. माझ्या हातात द्या काहीतरी. ए पप्पा, तो त्याला पण इकडे घ्या. बीटीएस म्हणून घ्या. असं द्याला. काय 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 सुरू? हो दीदी पडली. आरू पण आमचा पडतच असतो. काल स्कूल मध्ये गेली होती ना ऍडमिशनला, तिथे पडली आणि भू झाला तिला. आले ग. पण चॉकलेट खाल्ल्यावर पण आरवी स्ट्रॉंग आहे एकदम. की नाही? स्ट्रॉंग आहे. हा, थोडी तरी भाजी होईल ना. थँक्यू. ओके. बसा बसा. आमच्याकडे पण असं द्या. हो ना. एक खिडकी त्याच्यानेच भरलेली आहे. सॉफ्ट टॉयज कालच धुतले मी. मी नाही लावलं नाही. अरे अगं थांब, इथे गणपती वगैरे इथेच असतो. हा इथेच बसवतो. गावात कोण नाही ना घरी, मग इथेच बसवतो. थँक्यू. गावठी गुलाब. वाण आजच रथसप्तमी आहे ना. हो, यावेळेला कमी होते ना दिवस. हो. मला आईला काहीतरी द्यायचं आता. अरे बापरे.
तुम्हाला थोडंसं की थँक्यू. आईचं हे झालं रिटायरमेंट प्रोग्रामला मी आले अरे बापरे, अरे बापरे, ते लक्षात ठेव. अरे बापरे, अरे बापरे. मला नक्की सांगा आवडते का हो नक्की आणि या मुंबईला आमच्याकडे कधीतरी नॉनव्हेज काय सासूबाईंचं ये. त्यांना सांगितलं आई ना तस्मय ह्याचं पण नाव हो का अरे वा वा, तेव्हा हिचं वा. नाव आरवी, ही आरवी, आपलं म्हणजे पण आरवी आरू आहे. आणि तो तस्मय. आमच्याकडे पण आरू आणि तस्मय आहे. जय जयकार, जय जयकार. 1 2 3 4 5. आलात, बरं वाटलं, या पुन्हा. हो हो आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही एवढं तर मालवणी सुद्धा येईल तुम्हाला माका थोडी थोडी येतला, जास्त नाही जमतलो, थोडी थोडी जमतलो. बोलू नका मी नाही बोल थोडीशी ऐकून ऐकून जमतलो. हो तुझ्या पण हो, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, दिसली दिसली, गोड गोड दिसली एकदम. ये परत, ओके. मँगो झाल्यावर ये. हा येणार बोलली या चल बाय. आता वाजलेत 3:45. हे खरं तर वेळ आहे की उठून तोंडबिंड धुवून जरा फ्रेश व्हावं, पण मी आता झोपतेय. मला एकदम थकल्यासारखं झालं, असा तापासारखं. मी गोळी घेतली पॅरासिटामॉल. आता रात्री झोप नाही झाली, आरू रात्रभर कणत होता आणि त्याच्यामुळे मला पण नीट झोप नाही. ताप आल्यासारखं झालंय, अंग दुखतंय. मी गोळी घेतली आहे, जरा 1 तास पडते, कपडे वगैरे वाळत लावले, आरूची आंघोळ आटपली. एरवी जेव्हा मम्मा समोर नसते तेव्हा तो बरोबर माझ्या आईकडनं सगळं करून घेतो. आंघोळ तिच्याकडनं करून घेईल, व्यवस्थित मस्त झोपेल तिच्याकडे. पण आज मम्मा दिसतेय ना, मग नानी नको आहे, आज मम्मानेच सगळं करायचं. असंच असतं ना, आपल्याला जेव्हा गरज असते की लेकरांनी दुसरीकडे कुठेतरी थांबावं, तेव्हा बरोबर ते आपल्या मागे येतात. गोळी घेतल्यावर मी मस्त तासभर झोपले. आता फ्रेश वाटतंय, आता काय अंग दुखत नाहीये, आता थोडं तापासारखं होत नाहीये, नाक गळायला लागलंय नाक गळायला लागलंय, कुठून तरी बाहेर येणार ना. चहा ठेवते, जरा साजींना पण हवाय, आणि मग दूध भरून घेते. आला की पुसलं. मशीनमधून कपडेच नाही काढले आणि वाळत लावले. सकाळची एक बॅच झाली ती वाळत लावली, पण त्याच्यानंतरची जी टाकली ना ते मशीनमध्येच पटकन वाळत लावते.